हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांमध्ये ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि पिल्लू चाललेलो आहोत गावाला. तर या ठिकाणी मी आणि वरदा चाललेलो आहोत गावाला. आणि एक्साइटेड गावाला म्हणजे माझ्या माहेरी चाललेलं आहे. आणि माझ्यापेक्षा माझं पिल्लू जास्त एक्साइटेड आहे माझ्या माहेरी जाण्यासाठी. त्याला खूप आवडतं त्याच्या आजोळी जायला. वरद आणि मी चाललेलो आहोत बसने. आणि आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. आणि बसमध्ये बसल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. माझ्या भाऊजाईचं डोहाळ जेवण आहे आणि शनिवार रविवार सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत. मला 2 दिवस तेवढंच राहता येईल. आणि या ठिकाणी आम्ही आता कराडमध्ये पोचलेलो. कराडमध्ये पोचल्यानंतर तिथून पुढे आम्ही डुगडुगमध्ये म्हणजे रिक्षामध्ये बसलो होतो. आणि तिथून आता मी जाणार आहे माझ्या माहेरी. आणि हा आहे NH4 हायवे, म्हणजेच पुणे बँगलोर हायवे आहे हा. या ठिकाणी आलेला आहे हा तासवडेचा टोल नाका. आणि टोल नाक्याच्या पुढे गेल्यानंतर माझं माहेर आहे. स्वतः आम्ही जवळ पोहोचलेलोच आहोत. आता आम्ही पोहोचलेलो आहोत. कुठं बसला पिल्लू? वराडे. आता रस्ता क्रॉस करायचा आहे. गाड्या इकडे. हा जाऊ नको पुढं. इकडे 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 वराड इकडे या. बिलीस बिली म्हणते डॉली का पण बिली ओरड ओरडला म्हणून बिली का काय हे झोपल्या का? वहिनीने मलाच भाव केलं. मी म्हणलं शूट बंद केलं, ओरडला वहिनी नाही त्या. तर या ठिकाणी आल्यानंतर सरबत वगैरे घेतला. नंतर आम्ही थोडा वेळ बसलेलो बाहेर लसूण वगैरे सुलत. आणि आता या ठिकाणी बाई, मी आणि वहिनी आणि डॉली आमची चाललेलो आहोत वॉकला. कारण बाई आमची प्रेग्नंट आहे आणि तिच्याबरोबर आम्ही वॉकला चाललेलो आहोत संध्याकाळचं. मयूर आहे ना, काय करतोय? या ठिकाणी आम्ही टोल नाक्यापर्यंत वॉकिंगला गेलेलो. आणि नंतर येताना तिकडून वडापाव घेऊन आलेलो. मग आल्यानंतर आता घरी आईही आलेली शेतामधून तोपर्यंत. ॲक्च्युली तिला मी सांगितलेलं शेतामध्ये जाऊ नको, तरी ती गेलेली. आणि आम्ही घरी परत येईपर्यंत ते आली होती शेतातून. आई कुठं आहे? कुठे गेलेली सा? कुठे गेलेली? घरात बस पडलेलं का नाही? रानात गेल्या लगेच. आम्ही कितीला आलो? वर कितीला आलो आपण? 4ला, 3:45ला. पप्पा झोपलं. चला वडापाव खायला. वडापाव. तर या ठिकाणी आता आम्ही सर्वजण बसलेलो आहोत वडापाव खायला. आणि आता बाई आणि हे येऊन बसणार आहेत. आणि ह्यानंतर आता मी जी साडी आणलेली डोहाळ्या जेवणासाठी ती मी वहिनींना दाखवत आहे. ह्या अगोदरच बाईला दाखवली, बाईला आवडलेली आणि वहिनींना दाखवायची राहिलेली. ती वहिनींना दाखवताना मग मी शूट केलेलं आहे. मी जी ही साडी आणली सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि पार्टीवेअर आहे, लाईट वेट आहे. आणि तिला जास्त जड साड्या आवडत नाहीत, म्हणून तिचा विचार करूनच तिच्यासाठी मी ही साडी घेतलेली. छान, चांगलं आहे का? पार्टीवेअर आहे, पार्टीवेअर आहे. हां तर या ठिकाणी आता मी चाललेले आहे काकीकडे आणि मयूरला वगैरे सगळ्यांना भेटायला. कारण येऊन वेळ झाला होता आणि म्हटलं तर काकीकडे गेली नाही. मग परत मयूर बोलले दिदी आली नाही, म्हणून मग आता चाललेली त्यांच्या सर्वांना भेटायला. त्या ठिकाणी काकी हॉटेलमध्येच होती. काय करती? हो मगाशी 4 वाजता. बरं आहे का? काय करते आपण? मम्मीकडे जायचंय, मम्मीकडं हो मम्मीकडं. का म्हणतोय? चला मम्मीकडं. हा आता कसं छान झालं, चॉकलेट घेतलं की. हा आता चला. हा हुशार पुरगी. आता छान झाली. मगाच्यानं भोंगा. कोण आहे ग? ठोंब्या ओवी पै ठोंबे काय आहे? थांब, काय आहे ती? ठोंब्या. कोण आहे ठोंब्या? हा काय म्हणते? काय खाल्लं तिथे चॉकलेट? असं कोंबू नको आतमध्ये.
थोंबे नुसते थोंबे कुठं होती येडी जत्रा ती आमच्यावर बोलती बाई नुसतं रडगा नाही तिथे नुसत्या आणि नुसते आत्याला सांग काय ऐक तिकडे बघ थांबा थांबा सर का डिस्टर्ब करून हा आता आत्याला सांगायचं तू पप्पाचं काय आहे काळेच मम्माचं काय आहे ससा निसर्याचं काय आहे पिल्लू आणि योरड्याच्या आईची काय आहेस तू प्रिन्सेस आणि पिकी मावचा सोंगटा आणि चाचाचा काय आहेस तू चाचाचा रोहित चाचाचं नाव रोहित हिला दिली गुड्डीला दिली आणता पाहिजे काय तर मोकळा पोर असली मुलाला तर तू काय पोर थांबा कला म्हणा बर परत करा आता करा आमच्या पप्पाने गणपतीला करा होय लक्ष बघ कुठं आहे कळलं मला कसं चाललंय खेळायचं सगळे रांगायला लागले शूट करतो पण आम्हाला टाकायला भेटत माझ्याकडे बाय बाय चला आता या ठिकाणी मी घरी झालेले आहे आई वगैरे आणि आम्ही इथं जेवण झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा गावामध्ये आमच्या पारायण बसलेलं आहे साप्ताहिक मग आम्ही पारायणसाठी कीर्तनाला गेलो होतो बघतेस वय युट्यूब पण बघते अरे वा इंस्टावर फॉलो केले काय नाव आहे मी नाही काय माहिती नाही ग एवढं म्हणजे येतात लाईक वगैरे पण ते कोण नव्हतं एकाचं नाव असं मी ऐकलंय दिसत नाही युट्यूबला मला युट्यूबचा व्हिडिओ एडिट करायला भेटत अडतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह दिसा मासा. तर या ठिकाणी आता कीर्तन संपलेलं आहे ना आम्ही चाललेलो आहोत घरी आणि गावामध्ये लेडीजची जास्त उपस्थिती राहावी यासाठी त्यांनी लकी ड्रॉ ठेवलेले आहेत आणि मला लकी ड्रॉद्वारे लेडीजला साडी देतात. तर आमच्याबरोबर आजी आलेल्या आहेत त्या आजींना साडी भेटली होती आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी रिटर्न. तर याच नोटवर माझा मी हा व्लॉग इथे संपवते. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.